नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आरक्षण बदलाच्या प्रस्तावावरून नगरसेवक आणि प्रशासनामध्ये खडाजंगी। कोल्हापूर महापालिका सर्वसाधारण सभेतील चित्र। पंचगंगा नदी प्रदूषणाला फक्त इचलकरंजी महापालिका जबाबदार नाही, इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे यांचं आवाहन। नीलोत्पल कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक पदी बदली। या खुर्चीखाली दडलंय काय? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एलसीबी निरीक्षक पदासाठीच्या स्पर्धेवरून सवाल। आणि वीज नियामक आयोगाच्या आदेशावर कोल्हापुरातील उद्योग क्षेत्र आक्रमक, आदेश मागे घेतला नाही तर न्यायालयात जाण्याचा उद्योजकांचा इशारा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आलेत। आज सकाळी त्यांनी दिवंगत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन पवार कुटुंबियांचं सांत्वन केलं। ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दिवंगत डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई यांचा इतिहास आपल्या संशोधनातून जगासमोर आणलाय। 26 मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली। त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या जाण्यानं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली। जयसिंगराव पवार साहेबांचं काम हे हिस्टोरियन म्हणून खरा इतिहास लोकांसमोर यावा म्हणून खूप उत्तुंग आणि खूप मोठं होतं। ते आपल्यातून गेल्यामुळे आपल्या सर्वांचंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज, महाराणी ताराराणी असे अनेक महामानवांवर त्यांनी ग्रंथ लिहिले आणि ते ग्रंथ फक्त मराठीत न लिहिता इंग्लिशमध्ये सुद्धा त्या ग्रंथांचं ट्रान्सलेशन झालं, कन्नडामध्ये झालं, 14 भाषेमध्ये त्या ठिकाणी झालं। म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राचा इतिहास, या महामानवांचा इतिहास हा फक्त आपल्या मराठी माणसांपुरता न राहता अख्ख्या देशामध्ये आणि विविध राज्यांमध्ये आणि इतरही देशांमध्ये जावा असा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी होता। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, पद्मा तिवले, निरंजन कदम, फिरोज सरगर, रामराजे बदाले, गणेश जाधव, सादिक अत्तार, शशिकांत कदम, सुभाष कदम, सुरेश कुरणे, पद्मा तिवले, अरुण पाटील, छाया नलवडे, पल्लवी भोसले आदी उपस्थित होते। इचलकरंजी शहराची जीवनदायी असणारी पंचगंगा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे। नदी प्रदूषित होण्याला सर्वच घटक जबाबदार आहेत, फक्त इचलकरंजी महानगरपालिकेला तुम्ही दोष देऊ नका असं म्हणत महापौर उदय धातुंडे यांनी आंदोलन अंकुश संघटनेवर निशाणा साधलाय। पंचगंगा नदीतून इचलकरंजी शहर, कोल्हापूर शहरासह 65 खेड्यांना पाणी पुरवठा केला जातो। पंचगंगा नदीला जीवनदायिनी म्हणून ओळखलं जातं। मात्र गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे। शिरोली MIDC, लक्ष्मी इंडस्ट्रीज, कागल MIDC, इचलकरंजी शहर आणि ग्रामीण भागातील रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यानं नदी दूषित बनली आहे। दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्यानं शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुश संघटनेनं आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले। या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठक घेतली।
या पत्रकार बैठकीत महापौर उदय धातुंडे यांनी आंदोलन अंकुशचे पदाधिकारी धनंजय चुडमुंगे आणि यड्रावकर गटाचे विश्वास बालेघाटे आणि इतर शेतकऱ्यांनी पंचगंगा प्रदूषणासाठी फक्त इचलकरंजी महानगरपालिकेला जबाबदार धरू नये असं सांगितलंय. नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी आम्ही लढा उभारण्यास तयार असून प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं सांगत त्यांनी महापालिकेला जबाबदार धरून काळा ओढा बुजवणं चुकीचं असल्याचं नमूद केलं. 4-5 लाख लोकांच्या चांगल्यासाठी आणि त्यांना त्रास होऊ नये ह्याच्यासाठी आमची ही भूमिका असणार आहे. त्यामध्ये आम्ही तुमचा सुद्धा विचार करणार आहे, तुमच्यावरही कुठलाही अन्याय होऊ देणार नाही असं आहे. कारण ह्याच्या अगोदर झालेल्या ज्या कारवाया आहेत त्या 2-3 दिवस झाल्यानंतर परत त्याच्यावर असं झालेलं आहे की परत तिथं लोक येऊन बसले. पण ही कारवाई अशी 100% नसणार आहे. कारण तुम्हाला आम्ही खूप वेळ कमीत कमी 1.5 महिन्याच्या अगोदर पहिला तोंडी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जवळजवळ 20 ते 22 दिवसाचा तुम्हाला मुदत दिलेला आहे की जेणेकरून तुमचा माल संपावा. तुम्हाला जर एखादा गाळा वगैरे कुठं मिळत असेल तर तो तुम्ही घ्यावा, एखादी जागा उपलब्ध होत असेल तर ती तुम्ही मिळवावी. याच्यासाठी तुम्हाला आम्ही खूप वेळ दिला आहे आणि उद्या आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तो रस्ता रिकाम करणार आहे. याची फक्त दक्षता सगळ्यांनी घ्यावी. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांनी एकत्रित येऊन नदी प्रदूषण मुक्तीसाठी एक मोठा लढा उभा करू असं आवाहन सुद्धा महापौर उदय धातुंडे यांनी केलं. पत्रकार बैठकीला स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, नगरसेवक तानाजी पोवार, रवी रजपुते, रवींद्र माने, प्रशांत नवनाळे, प्रमोद बचाटे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. विविध शासकीय विभागांकडे कंत्राटदार आणि विकास कामांची कोट्यावधी रुपयांची बिलं थकीत आहेत. ही बिलं मिळावीत यासाठी कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनात शिरोळ तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं सहभाग घेतला. जोपर्यंत थकीत बिलं मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा असोसिएशननं दिलाय. अनेक महिन्यांपासून शासनाकडून विकास कामांची बिलं न मिळाल्यानं कोल्हापूर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं 15 एप्रिलपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय. शासनाकडून 96,000 कोटींची बिलं न मिळाल्यानं कंत्राटदार आर्थिक अडचणीत आलेत. त्यांना कामगारांचे पगार देणं कठीण झालंय. त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन करण्यात येतंय. आजच्या आंदोलनात शिरोळ तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं सहभाग घेतला. जोपर्यंत थकीत बिलं मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा असोसिएशननं दिलाय. शिरोळ तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे आम्ही आज इथे धरणे आंदोलन धरलेलं आहे. आमच्या 96,000 कोटी रुपयाच्या थकीत बिला जे शासनाकडे पेंडिंग आहे ती देयक वेळेत व त्वरित द्यावे यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन धरलेलं आहे. शासनाकडे आज आमची विविध विभागाची 96,000 कोटीची जी बिलं आहेत ती थकल्यामुळं आज आमच्याकडं आमची बँक खाती करप्ट झालेली आहेत. आम्हाला बँकेकडून कोणतंही अर्थसहाय्य होत नाही. त्यामुळं आम्ही आमचे जे सप्लायर आहेत त्या खडी, डांबर व लेबरांचे पेमेंट करू शकत नाही. ही सर्व लोक आमच्या दारामध्ये 31 तारखेला 31 मार्चला शासनाकडून निधी येईल या आशेनं आमच्याकडे येऊन बसली होती. परंतु शासनानं आमच्या 5% निधी देऊन आमच्या तोंडावर बळवून आमच्या ही शासनाकडे एवढीच मागणी आहे की आमची बिलं वेळेत व त्वरित देण्यात यावी. जोपर्यंत शासन आमचं सर्व देणी देत नाही तोपर्यंत आमचं हे धरणं आंदोलन चालूच राहील. आम्हाला अधिकाऱ्यांनी इथे येऊन सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही शासनापर्यंत कळवलेलं आहे. परंतु शासन इतकं उदासीन दिसतं आहे की त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचं असं ठोस आश्वासन दिलेलं नाही आहे की आम्ही तुमचे जे देयक आहेत ही एवढ्या वेळात व अशा पद्धतीने देऊ. कोणत्याही प्रकारचं असं कोणतंही ठोस आश्वासन तिने आजपर्यंत आम्हाला दिलेलं नाही. दरम्यान या आंदोलनाला कोल्हापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक गुन्ह्यांचे तपास प्रलंबित आहेत. खून, मारामारी, अवैध व्यवसाय वाढतायत. पण अशा परिस्थितीत गुन्ह्यांना अटकाव करण्याऐवजी सध्या पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदाच्या खुर्चीत बसण्यासाठी अधिकाऱ्यांच्या स्पर्धा सुरू आहेत. ही स्पर्धा सेवेसाठी का आर्थिक उत्पन्नासाठी असा प्रश्न आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पत्रकार बैठकीत उपस्थित करण्यात आलाय. सध्या कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या पोलीस महासंचालकांना भेटून निवेदन देणार आहोत अशी माहिती उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात ट्रेडिंग कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक लुबाडणुकीचे प्रकार वाढलेत. डिजिटल अरेस्टची भीती घालत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आलाय. चोरी, घरफोडी, खून, मारामारी, अंमली पदार्थ तस्करी, अवैध गर्भलिंग निदान, गर्भपात रॅकेट यासारखे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. मटका, जुगार यासारख्या नशिल्या पदार्थांच्या सेवनामुळं तरुण पिढी बिघडतीये. जिल्ह्यातील सर्वच गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचं काम स्थानिक गुन्हे शाखा करत असते. मात्र गेल्या 10 वर्षात स्थानिक गुन्हे शाखेकडून समाधानकारकरित्या गुन्ह्यांचा तपास होत नाही, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार बैठकीत केलाय. एकीकडे जिल्ह्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकाच्या खुर्चीत बसण्यासाठी अधिकाऱ्यांच्या स्पर्धा सुरू आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना ही खुर्ची सेवेसाठी हवी आहे का जिल्ह्यातून कोट्यवधी रुपयांची कमाई करण्यासाठी हवी आहे, असा सवाल देखील पवार यांनी उपस्थित केलाय. 15 वर्षात कोल्हापूरला कायदा सुव्यवस्था 3-13 वाढलेले आहेत, बोजवारा वाढलेला आहे. त्याचं काय हा आमचा विषय घेऊन आम्ही पुढे आलेलो आहे. म्हणून LCBच्या खुर्ची खाली दडलंय काय हा आमचा विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती आम्ही घेऊन आलो आहे. काय मिळालं आम्हाला 10 वर्षात? खून, मारामाऱ्या, गुटखा, मटका, नशिली पदार्थ आणि अनेक अशी गुन्हे आहेत की ते तपासातच आलेले नाही आहेत. विशेषतः तुम्हाला जो ट्रेडिंगचा व्यवसाय, फसवणुकीचा जो व्यवसाय नवीन निघाला आहे त्याचं काय झालं? कोट्यवधी रुपयाचं इथं फसवणूक झालेलं आहे, त्याचा तपास काय झाला? आणि ह्यावेळी असं असताना सुद्धा तुम्ही स्पर्धा इथं करताय ना. आम्हाला कोल्हापुरात आज गांजा, चरस, जे टॅबलेट्स येतात बारक्या बारक्या, स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत, त्या गोळ्या कुठनं येतात, मशीन कुठनं येत आहेत, हा तपास कुणी करायचा? उद्या राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. उद्याच्या दौऱ्यादरम्यान शिवसेनेचं शिष्टमंडळ पोलीस महासंचालकांना भेटून निवेदन देणार आहे. पोलिसांनी महासंचालकांना भेटू दिलं नाही तर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संजय पवार यांनी दिलाय. पाहिजे कुणालाही द्या, पण त्या खुर्चीला दडलंय काय? त्या खुर्चीने तिथं बसून कोल्हापूर जिल्ह्यात तुम्हाला न्याय देण्यासाठी ती खुर्ची पाहिजे का कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून कोट्यवधी रुपये महिन्याला मिळतात त्यासाठी पाहिजे? हा आमचा प्रश्न दाते साहेबांना आमचा उद्या असणार आहे. दाते साहेबांनी आम्हाला वेळ द्यावी, शाहूपुरी पोलिसचे जे PR डोके साहेबांना वेळ द्यावी, त्यांना आम्ही निवेदन देणार आहे, त्यांच्या चर्चा करणार आहे. आणि जर वेळ दिली नाही तर तिथं आम्ही शिवसैनिक झेंडे भगवे घेऊन तिथं खुर्च्या टाकून किंवा चटईवर बसून त्यांना जाब विचारणार आम्ही. साहेब या पत्रकार बैठकीदरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं या खुर्चीखाली दडलंय काय असा मजकूर लिहिलेली खुर्ची पत्रकारांसमोर ठेवून याचं उत्तर आता गृह विभाग देणार का अशी विचारणा देखील करण्यात आली आहे. या पत्रकार बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख मंजित माने, अवधूत साळोखे, स्मिता सावंत उपस्थित होते. गोकुळ दूध संघाशी संलग्न 1108 दूध संस्था विविध कारणांनी अवसायनात काढण्याची मागणी झाली आहे. या दूध संस्थांची सुनावणी 7 एप्रिलपासून सुरू झाली आहे. यापूर्वी तत्कालीन सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे आणि सुजय कदम यांनी 455 संस्थांची सुनावणी पूर्ण केली होती. मात्र त्यांची बदली झाल्यानं त्यांच्या जागी नवीन सहाय्यक निबंधक म्हणून कृष्णा ठाकरे हे आज रुजू झालेत. आज दिवसभरात 169 संस्थांची सुनावणी झाली आहे. आज तागायत 624 संस्थांची सुनावणी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ संघाशी संलग्न 1108 दूध संस्थांच्या अवसायनासंदर्भातील 7 एप्रिलपासून संस्थांचं म्हणणं ऐकून घेण्यात येतंय. या सुनावणी दरम्यान प्रदीप मालगावे आणि सुजय कदम या सहाय्यक निबंधक दुग्ध यांची बदली झाली आहे. 455 संस्थांची सुनावणी प्रक्रिया झाल्यानंतर सुजय कदम यांची बदली झाली. त्यांच्या जागी आलेले कृष्णा ठाकरे यांनी आज पदभार स्वीकारत पन्हाळा आणि गडहिंग्लज तालुक्यातील संस्थांची सुनावणी सुरू केली. आज दिवसभरात 177 संस्थांनी सुनावणीसाठी नोंदणी केली. मात्र कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे यातील 8 संस्था प्रतिनिधींना परत जावं लागलं. आज दिवसभरात गडहिंग्लज आणि पन्हाळा तालुक्यातील एकूण 169 संस्थांची सुनावणी पूर्ण झाली. आजपर्यंत एकूण 624 संस्थांची सुनावणी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी पुन्हा सुनावणी सुरू राहणार आहे. करवीर तालुक्यातील उजगाव ते गडमुडशिंगी परिसरातील शेतवडीत जाणाऱ्या पाणंद रस्त्याचं काम सध्या रखडलंय. या रस्त्यावर फक्त खडी टाकण्यात आली असून त्यानंतर त्या रस्त्यावर डांबरीकरण केलेलं नाही. त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे या रस्त्याचं डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत उचगाव ते गडमुडशिंगी पाणंद शेतवडी रस्त्याचं काम वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलंय. संथ गतीनं सुरू झालेलं हे काम सध्या रखडलंय. या रस्त्यावर फक्त खडी टाकण्यात आली आहे. त्यानंतर त्या रस्त्यावर डांबरीकरण करणं गरजेचं होतं, पण अद्यापही डांबरीकरण केलेलं नाही. त्यामुळं वाहनधारकांना आणि शेतकऱ्यांना वाहतुकीवेळी नाहक त्रास सहन करावा लागतोय. उचगाव जवळील महामार्गाच्या पुलाखाली तासनतास वाहतूक कोंडी होत असते. पर्याय म्हणून अनेक वाहनधारक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याचं डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिलाय. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय. उंचगावमधून जो शेतवडीतनं गडमुडशिंगीला पाणंद रस्ता गेलेला आहे, म्हणजे शेतात जाण्यासाठी तो रस्ता आहे. आज उंचगावच्या हायवेच्या पुलाखाली, म्हणजे गडमुडशिंगीला जाणारा जो हुपरी कोल्हापूर रस्ता आहे त्या हायवेच्या पुलाखाली वाहतुकीची सतत कोंडी होती. आणि वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर मग गडमुडशिंगीला जाणारे आणि आजूबाजूचे ज्या लोकांना हा शेतवडीतला रस्ता उंचगावमधून मुडशिंगीला गेला आहे त्या रस्त्यातून लोक प्रवास करतात. प्रचंड वाहतूक आहे. त्या साईडला एक पॉलिटेक्निक कॉलेज आहे, तिथं विद्यार्थिनी त्या रोडवरून प्रवास करत असतात. गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करत पाणंद रस्ता करणार म्हणून खडीकरण केले आणि 1.5 वर्ष झालं तो रस्ता तसाच पडला आहे. आज आम्ही सांगावकर साहेबांना, कार्यकारी अभियंत्यांना विचारण्यासाठी आलो होतो. आज अधिकारी पुण्याला गेलेले, मग त्यांच्या लेखाधिकाऱ्यांनी आज निवेदन स्वीकारलं. त्यांना सांगितलं तात्काळ तो डांबरीकरण झाला पाहिजे, तर पुढील आंदोलन हे तिथली खडी आणून टेबलावर ठेवून ते आंदोलन करणार. निवेदन सादर करताना अजित चव्हाण, बाबूराव पाटील, रामराव पाटील, कैलास जाधव, योगेश लोहार, कृष्णात तुर्के, दीपक अंकल, सुनील, बाळासो नलवडे, अजित शेटे, शरद चव्हाण, दत्ता फराकटे आदी उपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील असंडोली इथून आषाढी वारीच्या पायी दिंडीसाठी 500 ते 600 भाविक विटा इथल्या दिंडी रथाच्या माध्यमातून जात असतात. आता तालुक्यातील वारकऱ्यांनी लोकवर्गणीतून दिंडी रथ तयार केला असून आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याच कार्यक्रमात असोंडोलीचे ग्रामदैवत श्री रासाई देवीला चांदीची घंटा आणि चांदीचा घोडा अर्पण करण्यात आला. गगनबावडा तालुक्यातील असंडोली इथून आषाढी वारीच्या पायी दिंडीसाठी 500 ते 600 भाविक दरवर्षी जात असतात. पण विटा इथल्या दिंडी रथाच्या माध्यमातून ते आषाढी वारीला जात होते. त्यामुळे तालुक्यातील वारकरी बांधवांनी लोकवर्गणीतून दिंडी रथ तयार केला. हा रथ आज गावाच्या वेशीजवळ आल्यानंतर भक्तिमय वातावरणात त्याचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर गावात ठिकठिकाणी रथाचं पूजन करण्यात आलं. हा रथ रासाई देवी देवालयाजवळ आल्यानंतर या ठिकाणी रथाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याच कार्यक्रमात असंडोलीचे ग्रामदैवत श्री रासाई देवीला चांदीची घंटा आणि चांदीचा घोडा अर्पण करण्यात आला. आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानंतर या ठिकाणी महाआरती करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, सोनाली पाटील, पंचायत समिती सभापती छाया देसाई, उपसभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, शुभांगी संकपाळ, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंत देसाई, बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक विलास पाटील, पद्मश्री DY पाटील कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, बजरंग पाटील, चंद्रकांत खानविलकर, सहदेव कांबळे, महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, पांडुरंग पडवळ, अभय बोभाटे, कुंभीचे माजी संचालक सुभाष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, माजी सभापती बंकट थोडगे, बाजीराव पाटील, प्रकाश देसाई, संतोष पाटील, सतीश उगवे, गोविंद उगवे, सखाराम पाटील, माजी सरपंच युवराज पाटील यांच्यासह तालुक्यातील मान्यवर आणि असंडोली ग्रामस्थ उपस्थित होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येनं भीम अनुयायी सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सजवलेल्या रथात तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. दसरा चौकातून याला प्रारंभ झाला. यानंतर लक्ष्मीपुरी मार्गे शोभायात्रा बिंदू चौकात आल्यानंतर बिंदू चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं. शोभायात्रेत शिक्षणाबाबत जागृती करणारे थोर व्यक्तींची नावं असलेले फलक हातात घेऊन घोषणाबाजी करण्यात आली.
भारतीय संविधानाने दिलेले हक्क, स्त्री हक्काबद्दल जनजागृती असे अनेक प्रबोधनकारी फलकांचाही शोभायात्रेमध्ये समावेश होता. या मिरवणुकीत माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर, आरपीआयचे नेते उत्तम कांबळे, भीमशक्ती जनशक्ती संघाचे अध्यक्ष DG भास्कर, नगरसेवक दुर्वास कदम, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, सुभाष देसाई, सुखदेव बुद्ध्याळकर तसंच स्वराज्य तालीम मंडळाचे कार्यकर्ते आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शोभायात्रेदरम्यान शहरातील मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. गगनबावडा तालुक्यातील साखरेतील जागृत देवस्थान असलेल्या श्री विठ्ठलाई देवीची प्राणप्रतिष्ठापना अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील साखरेतील जागृत देवस्थान असलेल्या श्री विठ्ठलाई देवीची प्राण प्रतिष्ठापना अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या निमित्तानं मंदिरात 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या दिवशी किरवे ते साखरी दरम्यान भव्य दिंडी काढण्यात आली. रथामध्ये देवीची मूर्ती विराजमान करून टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी आणि वारकरी विद्यापीठ खुपिरेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून ही दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये साखरी, किरवे, म्हाळुंगे तसंच परिसरातील वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. डोक्यावर पाण्याचे कलश घेऊन सुवासिनी महिलांनी दिंडीत सहभाग घेतला होता. ठिकठिकाणी भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. पहिल्या दिवशी म्हाळुंगेमधील नागरिकांनी भक्तांना कोकम सरबतचं वाटप केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात विधिवत होम, हवन आणि पूजा पार पडली. यावेळी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आसळज DY पाटील कारखान्याचे BD कोटकर, सभापती छाया देसाई, उपसभापती राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, ॲडव्होकेट सोनाली पाटील, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, शुभांगी संगपाळ उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये पन्हाळा, करवीर, गगनबावडा तालुका वारकरी सेवा संघांतर्गत विविध भजनी मंडळं आणि वारकरी सहभागी झाले होते. साखरीसह परिसरातील भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला. करवीर पीठात आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त 26 एप्रिल ते 1 मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री विद्या नृसिंह भारती स्वामी यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी पीठातर्फे दिले जाणारे विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले. श्रीमद जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील शंकराचार्य पीठात 26 एप्रिल ते 1 मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 26 एप्रिलला अभिषेक, देशोपनिषद वाचन, गीता भाष्य आणि ब्रह्मसूत्र भाष्य पारायण या कार्यक्रमांनी उत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर जन्मकाळ, कीर्तन, प्रवचन, होम हवन आणि गायनाचे कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती श्री विद्या नृसिंह भारती स्वामी यांनी दिली. यावेळी पीठातर्फे वैदिक पुरस्कार मंदार पुजारी, सांस्कृतिक पुरस्कार सीताराम जोशी, कीर्तनकार पुरस्कार रामचंद्र बुवा भिडे, स्थानिक वैदिक पुरस्कार योगेश खरे यांना जाहीर करण्यात आला असून 30 एप्रिल रोजी या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. 1 मे रोजी महाप्रसाद होणार असून त्यानंतर पालखीसह करवीर निवासिनी अंबाबाई दर्शन करून उत्सवाची सांगता होणार आहे. यावेळी सचिव शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते. शिराळा इथल्या महायोगी गोरक्षनाथ महाराजांच्या मंदिरातील यात्रेसाठी महाराष्ट्रातून अनेक वारकरी पायी दिंडीनं आले होते. आता या दिंडीचा परतीचा मार्ग सुरू झालाय. आरे इथल्या 100 वर्षे पूर्ण झालेल्या दिंडीचं पन्हाळा तालुक्यातील मोहोरे गावात स्वागत करण्यात आलं. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. शिराळा इथं महायोगी गोरक्षनाथ महाराजांचं मंदिर आहे. इथल्या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक पायी दिंडीनं शिराळ्यात दाखल झाले होते. आता या दिंड्या परतीच्या मार्गावर आहेत. या यात्रेसाठी जाणाऱ्या करवीर तालुक्यातील आरेगावच्या दिंडीला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. दिंडीची परंपरा हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज तागायत सुरू आहे. या दिंडीत आरेगावासह जवळपासच्या गावातील 400 वारकरी सहभागी होतात. आरेगावातून निघालेली पायी दिंडी 75 किलोमीटरचा प्रवास करत 2 मुक्काम करत 3ऱ्या दिवशी शिराळ्यात पोहोचली. परतीच्या प्रवासात ही दिंडी पन्हाळा तालुक्यातील मोहरे इथं आली. यावेळी या दिंडीचं नलवडे आणि पाटील परिवाराकडून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं.
यावेळी धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ वारकरी आणि भाविकांनी घेतला. यावेळी जयसिंग नलवडे, दिनकर नलवडे, बाबासाहेब नलवडे, शिवराम पाटील, विराज नलवडे यांच्यासह भाविक आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विकास योजनेतील आरक्षण बदलाच्या प्रस्तावावरून नगरसेवक आणि प्रशासनामध्ये जोरदार वाद झाला. कसबा करवीर परिसरातील खेळाचं मैदान आणि वाचनालयाच्या जागेचं निवासी क्षेत्रात रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमुखानं विरोध दर्शवला. भटक्या कुत्र्यांसाठी नागरी वस्तीत शेल्टर उभारण्याच्या मुद्द्यावरही प्रशासनाला धारेवर धरत पर्यायी जागेची मागणी करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झाली. सभेच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका स्वर्गीय आशा भोसले आणि गौतम गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर गौरी चौगुले, तेज पाटील, जिजा फराकटे, स्मिता सावंत आणि अथर्व जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड रजेवर असल्यानं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सभेचं कामकाज पाहिलं. या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मात्र कसबा करवीर इथल्या आरक्षण बदलाच्या प्रस्तावानं सर्वाधिक वाद निर्माण झाला. नगर रचना विभागानं गट क्रमांक 625-1 आणि 2 मधील खेळाचं मैदान आणि वाचनालयाचं आरक्षण बदलून ते रहिवासी क्षेत्र करण्याचा प्रस्ताव मांडला. 90 गुंठे जागेची सुमारे 70 कोटी इतकी किंमत असताना हा प्रस्ताव लँड माफियांना लाभ देण्यासाठी आणला असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. उच्च न्यायालयाच्या आदेशाची भीती दाखवत प्रशासन सभागृहावर दबाव आणत असल्याचाही आरोप करण्यात आला. महापालिकेचे वकील सभागृहात येऊन खुलासा करेपर्यंत निर्णय घेऊ नये अशी भूमिका सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी घेतली. वकील समाधानकारक स्पष्टीकरण देऊ न शकल्यानं अखेर सद्यस्थिती कायम ठेवत वाचनालय आणि खेळाचं मैदान आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, आदिल फरास यांच्यासह अनेक नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. 1986 पासून प्रलंबित असलेल्या आरक्षणाबाबत टाउन प्लॅनिंग विभागानं काय काम केलं असा सवाल उपस्थित करत 2022 मधील प्रस्तावाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान रंकाळा तलाव परिसरातील तटबंदी दुरुस्तीसाठी सुमारे 1,17,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकाला सभागृहानं एकमतानं मंजुरी दिली. भटक्या कुत्र्यांसाठी झूम प्रकल्पानजीक शेल्टर उभारण्याच्या प्रस्तावालाही तीव्र विरोध झाला. नागरी वस्तीत शेल्टर उभारू नये तर त्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. प्रशासनानंही याबाबत सकारात्मक संकेत देत हालसवडे इथं पर्यायी जागेचा विचार सुरू असल्याचं सांगितलं. दरम्यान महापौरांनी शहरातील 10 जागा पाहून त्यामधील 4 जागा निश्चित करून शेल्टर उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यास प्रशासनाला सूचना केल्या. 15व्या वित्त आयोगाच्या निधी नियोजनाचे 3 प्रस्ताव मागं घेत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसंच शहरातील सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती सभागृहाला देण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे यांनी शहरात वैविध्यपूर्ण कोणकोणते प्रोजेक्ट सुरू आहेत याची माहिती मागितली. यावर आगामी महासभेपूर्वी याची लेखी माहिती प्रशासनानं सभागृहात द्यावी अशी सूचना महापौर रूपाराणी निकम यांनी केली. याशिवाय लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी, तृतीयपंथीयांसाठी विशेष कोटा आणि दिव्यांग भवनाच्या जागी विरंगुळा पार्क उभारण्यास मंजुरी देण्यात आली. स्मार्ट कोल्हापूर उपक्रमांतर्गत स्पर्धा आणि नगरसेवकांसाठी इंदोर अभ्यास दौऱ्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला. आजच्या सभेत माजी महापौर स्वाती येवलुजे, जयश्री चव्हाण, ठाकरे गटाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, पूर्वा राणे, नेहा तेंडुलकर यांनी विविध प्रश्न विचारून प्रशासनाला धारेवर धरलं. कोल्हापुरातील चेतना अपंग विकास संस्था समाजातील बौद्धिक अक्षम मुलांचा शैक्षणिक विकास आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. या संस्थेचा 40वा वर्धापन दिन उद्या 21 एप्रिलला साजरा करण्यात येणार आहे. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं चेतना अपंग विकास संस्थेच्या वतीनं पत्रकार बैठकीत सांगण्यात आलं. कोल्हापुरातील चेतना विकास संस्थेचा 40वा वर्धापन दिन उद्या 21 एप्रिलला संपन्न होतोय. दिव्यांग, विशेष करून बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलांच्या शैक्षणिक विकासासह त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे.
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये चेतनाच्या वतीनं तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तू कोल्हापूरकरांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी चेतना शॉपीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सेन्स इंटरनॅशनल इंडिया पुरस्कृत स्पर्श प्रकल्पाचं उद्घाटन महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्पर्श प्रकल्पांतर्गत चेतना संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील बधिरांग आणि बहुविकलांग यांच्या विशेष शिक्षण प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकत असून भविष्यात या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निमित्तानं अशा मुलांच्या पालकांनी संस्थेशी संपर्क साधावा असं आवाहन चेतनाच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय. वर्धापन दिन सोहळ्यात विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार असून काही प्रशिक्षणार्थींना विशेष सहाय्यकपदी काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचं पत्रकार बैठकीत सांगण्यात आलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे, उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, 21 ठार, 29हून अधिक जखमी. एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक, 84 दिवसांचा प्लॅन महागला, 799 प्लॅनही हटवला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रपुत्र घोषित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याचिका दाखल करणाऱ्या वकिलाला सरन्यायाधीशांनी धारेवर धरत सर्वोच्च न्यायालयात तुमचा प्रवेशच बंद करण्याचा दिला इशारा. शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कुटुंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या जमिनीच्या वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी साऊंड सिस्टीमची चाचणी घेताना विनस कॉर्नर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केलं होतं. याबाबतचे व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारित केल्याबद्दल मंडळाच्या 5 जणांविरोधात शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी साऊंड सिस्टीमची चाचणी घेताना ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करू नये अथवा जमाव गोळा करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये अशा सूचना पोलीस प्रशासनाकडून शिवजयंती उत्सव मंडळांना देण्यात आल्या होत्या. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून शाहूपुरीतील व्हिनस कॉर्नर मित्रमंडळानं शनिवारी रात्री साऊंड सिस्टीमची चाचणी घेताना ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केलं होतं. तसंच त्याचे व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारित केले होते. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी मंडळाच्या प्रथमेश नलवडे, संकेत संगपाळ, यश गायकवाड, निखिल चव्हाण, सार्थक आमटे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. मात्र शिवजयंती दिवशीही पापाची तिकटी मार्गावर मिरवणुकीदरम्यान अनेक मंडळांनी साऊंड सिस्टीम लावला होता. अनेक मंडळांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साऊंड सिस्टीम लावल्या होत्या. मात्र आज सायंकाळपर्यंत मिरवणुकीतील ध्वनी मर्यादेच्या उल्लंघनाबद्दल कोणत्याही मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. शाहूपुरी पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचं धाडस दाखवलं असताना शहरातील इतर पोलीस ठाण्यातील अधिकारी कायद्याचा धाक दाखवणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीत एक गाव एक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मर्दानी खेळ, पारंपरिक वाद्य, लेसर शो, डॉल्बीचा दंडनाट यासह जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील परंपरेनुसार एक गाव एक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी पहाटे पन्हाळ गडावरून शिवज्योत आणण्यात आली. ग्रामपंचायतीसमोरील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. सायंकाळी 7 वाजता दत्तमठीपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कोडोलीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, शिवभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी पारंपरिक वाद्य, लेसर शो, डॉल्बीचा दंडनाट्यासह जय भवानी जय शिवाजीच्या जयघोष करीत उत्साही वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी मिरवणुकीचं खास आकर्षण ठरली.
कोल्हापुरातील ताराबाई पार्कात राहणाऱ्या प्रियांका राहुल आयरेकर या राहत्या घरातून 18 एप्रिल रोजी निघून गेल्या आहेत. आयरेकर कुटुंबियांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची फिर्याद दिली आहे. कोल्हापुरातील ताराबाई पार्कात राहणाऱ्या प्रियांका राहुल आयरेकर या राहत्या घरातून 18 एप्रिल रोजी रागानं निघून गेल्यात. 35 वर्ष वयाच्या प्रियांका यांचा रंग गोरा असून घरातून बाहेर पडताना त्यांनी जांभळ्या रंगाचा पेहराव परिधान केला होता. त्या 18 एप्रिल रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान सर्किट हाऊस जवळील ओम प्राईड अपार्टमेंटमधून बाहेर पडताना CCTV कॅमेऱ्यात दिसून आल्यात. त्यानंतर त्यांचं शेवटचं फुटेज हे दाभोळकर कॉर्नर इथलं आहे. आयरेकर कुटुंबियांच्या वतीनं त्या हरवल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पोलिसांच्या आणि कुटुंबियांच्या वतीनं त्यांचा शोध सुरू आहे. प्रियांका आयरेकर कुणाला आढळून आल्यास 9881071714 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन आयरेकर कुटुंबियांनी केलंय. आर्थिक देवाणघेवाणीतून प्रतीक थोरात या तरुणावर सशस्त्र हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी अतुल हेरेकर याला अटक केली आहे. आज अतुल हेरेकर याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर उपनगरातील जरगनगर परिसरात राहणाऱ्या प्रतीक थोरात आणि अतुल हेरेकर यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीतून मतभेद निर्माण झाले होते. याच कारणावरून शनिवारी रात्री पुन्हा प्रतीक थोरात आणि अतुल हेरेकर या दोघांच्यात वादावादी झाली. यावेळी दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वाद विकोपाला गेल्यानं यावेळी अतुल हेरेकर यानं प्रतीक थोरात यांच्यावर चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात प्रतीक थोरात हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी प्रतीक थोरात यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात अतुल हेरेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. करवीर पोलिसांनी अतुल हेरेकरला अटक करून आज न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्याला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे अधिक तपास करत आहेत. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडमध्ये राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 23 ते 26 एप्रिल या कालावधीत तबक मैदानावरील डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील क्रीडानगरीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. साधना मंडळाचे अध्यक्ष स.ग. सुभेदार यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरात साधना मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय पुरुष आणि जिल्हास्तरीय महिला नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हा तसंच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं 23 ते 26 एप्रिल या कालावधीत तबक मैदानावरील डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील क्रीडानगरीत ही स्पर्धा होणार आहे. साधना मंडळाचे अध्यक्ष स.ग. सुभेदार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी नगरसेवक वैभव उगळे यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा देण्यात येणार असल्याचं सांगितलं. दिनांक 23, 24, 25, 26 असे 4 दिवस विद्युत जोतात या कबड्डीच्या महिला व पुरुष ओपन संघांच्या स्पर्धा होणार आहेत. जवळजवळ 19 ते 20 लाख रुपयाचा या खर्च आहे. त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था मंडळामार्फत केली जातील. या नगराध्यक्ष स्पर्धा या सगळ्यात चांगल्या स्पर्धा या स्पर्धा यावेळेला पार पडतील. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा खुला गट पुरुष यासाठी 1,01,000 रुपयाचं बक्षीस आहे आणि महिलांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा असल्यामुळं 25,000 रुपयाचं बक्षीस यावेळेला ठेवण्यात आलं. या स्पर्धेच्या पुरुषांच्या खुल्या गटात तब्बल 20 संघ सहभागी होणार असून या स्पर्धेत प्रो कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंचाही दमदार सहभाग पाहायला मिळणार असल्याचं सुभेदार यांनी सांगितलं. विजेत्या संघाला 1 लाख, उपविजेत्या संघाला 75,000 आणि तृतीय क्रमांकासाठी 51,000 रुपये रोख बक्षिसांसह चषक प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी महावीर पोमाजे, जयपाल बलवान यांनी महिलांसाठी 24 एप्रिल रोजी एकदिवसीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये खुल्या गटात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील एकूण 16 संघ सहभागी होणार असून प्रथम क्रमांकासाठी 21,000, द्वितीयसाठी 15,000 आणि तृतीयसाठी 11,000 रुपये आणि चषक देण्यात येणार आहे. पत्रकार बैठकीला शा दानवाडे, महावीर जयपाल, अब्बास पाथरवट, महावीर कडाळे, मीरासाहेब पाथरवट आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षकपदी बदली झाली आहे. गडचिरोलीचे विद्यमान पोलीस अधीक्षक निलोत्पल हे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होणार आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून योगेश कुमार गुप्ता यांनी 24 मे रोजी पदभार स्वीकारला होता. गेल्या 11 महिन्याच्या कालावधीत गुप्ता यांनी कोल्हापुरातील अवैध व्यवसायाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल झाली होती. आज योगेश कुमार गुप्ता यांची गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे. आता गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल हे कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच अनेक नगरसेवक सभागृहातून गायब झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पाणी, रस्ते, स्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना सत्ताधारी नगरसेवकांचीच गैरहजेरी अधिक असल्यानं नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये. कोल्हापूर महानगरपालिकेची 5वी सर्वसाधारण सभा आज महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात पार पडली. शहरातील विविध मूलभूत प्रश्नांवर चर्चा होणार असल्यानं या सभेकडे नागरिकांचं लक्ष लागलं होतं. आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत सभा सुरू होती. त्यानंतर जेवणासाठी विश्रांती घेण्यात आली. मात्र विश्रांतीनंतर सभा पुन्हा सुरू होताच सुमारे 40% नगरसेवक सभागृहात अनुपस्थित असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे यामध्ये सत्ताधारी गटातील नगरसेवकांची संख्या लक्षणीय होती. निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी नागरिकांच्या अडचणींवर चर्चा करून प्रशासनाला जाब विचारणं अपेक्षित असताना त्यांनीच गैरहजेरी राहणं हे गंभीर बाब मानली जाते. शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई, खड्डेमय रस्ते, अपुरी स्वच्छता आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. अशा परिस्थितीत सभागृहात अनुपस्थित राहणं हे केवळ निष्काळजीपणाचं नव्हे तर नागरिकांच्या प्रश्नांबाबतच्या उदासीनतेचं द्योतक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये. सभेत अनेक महत्त्वाचे प्रस्ताव आणि निर्णय अपेक्षित होते. मात्र नगरसेवकांच्या गैरहजेरीमुळे कोल्हापूरकरांच्या मूलभूत प्रश्नांवर तोडगा निघण्याऐवजी सभागृहाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता या प्रकारावर महापौर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कृषी पंपांना योग्य दाबानं दिवसा अखंडित 8 तास वीज मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं महावितरण कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दरम्यान दुपारी महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तात्पुरत्या स्वरूपात 3 दिवस रात्री आणि 3 दिवस दिवसा कृषी पंपांना वीज पुरवठा करून 6 महिन्यात कृषी पंपांना दिवसा योग्य दाबानं अखंडित वीज पुरवठा करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर फेडरेशनच्या वतीनं सायंकाळी हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून सहकारी पाणीपुरवठा संस्था आणि व्यक्तिगत कृषीपंपधारक शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना योग्य दाबानं वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे वेळेत पाणीपुरवठा न झाल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. कृषीपंपांना दिवसा 8 तास वीज मिळते, पण ती वीज कमी दाबानं आणि वरचेवर खंडित होऊन मिळत असल्यानं पिकांना फटका बसतोय. सध्या उन्हाचा तडाखा वाढतोय. त्यामुळं सर्वच कृषीपंपांना दिवसा अखंडित 8 तास वीज मिळावी. या 8 तासामध्ये जेवढा वेळ वीज जाईल तेवढा वेळ त्याच दिवशी वीज वाढवून मिळावी. सर्वच कृषीपंप आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थांना योग्य दाबानं वीज पुरवठा व्हावा. नदीकाठच्या कृषीपंपांना सोलर सक्ती करू नये, त्यांना फीडरवरूनच वीज कनेक्शन द्यावीत. महावितरणच्या चुकीमुळे शेतकऱ्यांची पिकं वाळल्यास महावितरणनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. या मागण्यांसाठी आज इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं महावितरण कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. सकाळपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी महावितरणच्या आवारात ठिय्या मारून बसले होते. दरम्यान दुपारी महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी ठिय्या आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. तात्पुरत्या स्वरूपात आठवड्यातून 3 दिवस रात्री आणि 3 दिवस दिवसा कृषी पंपांना वीज पुरवठा करू अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं सांगितलं.
या आंदोलनात माजी आमदार संपतराव पवार पाटील, भारत पाटील भुयेकर, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, RG तांबे, विजय पाटील, चंद्रकांत पाटील पाडळीकर, JP लाड, बाबासाहेब देवकर, सुभाष शहापुरे, सखाराम चव्हाण, सचिन जमदाडे, बाहुबली पाटील यांच्यासह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. इचलकरंजी शहरातील अतिक्रमणं काढण्याची मोहीम उद्यापासून हाती घेण्यात येणार आहे. शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमणं काढताना कुणीही विरोध करू नये. खासदार आमदारांचा फोन जरी आला तरी इचलकरंजीतील अतिक्रमणं हटाव मोहीम थांबणार नाही, असं महापौर उदय धातुंडे यांनी स्पष्ट केलंय. इचलकरंजी शहर सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलंय. ठिकठिकाणी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यानं शहरातील अनेक मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. शहरात माढलेलं अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. शहराच्या सुंदरतेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्यापासून शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. अतिक्रमण हटवताना कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. खासदार आमदारांचा फोन जरी आला तरी इचलकरंजीतील अतिक्रमण हटाव मोहीम थांबणार नाही, असं महापौर उदय धातुंडे यांनी स्पष्ट केलंय. तसंच अतिक्रमण कारवाई सातत्यानं राबवली जाणार आहे. फेरीवाल्यांना महानगरपालिकेकडून जागा उपलब्ध करून दिली जाणार असून मुख्य मार्गावर कुणीही अतिक्रमण करू नये, अन्यथा साहित्य जप्तीसह दंडात्मक कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. अतिक्रमण कारवाईवेळी कोणत्याही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करू नये, असं आवाहन धातुंडे यांनी केलंय. पत्रकार बैठकीला नगरसेवक, नगरसेविका, महापालिका अतिक्रमण विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. कागल तालुक्यातील बेलवळे बुद्रुक इथल्या एका तरुणाला मारहाण करून दागिने आणि रोख रक्कम लुटण्याचा प्रकार कोल्हापुरातील स्टेशन रोडवर घडला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कागल तालुक्यातील बेलवळे बुद्रुक इथला आकाश हिंदूराव चांदणे हा तरुण रविवारी घरगुती कामानिमित्त कोल्हापुरात आला होता. काम आटोपल्यानंतर रात्री उशिरा तो त्याच्या दुचाकीवरून गावाकडे परत जात होता. कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील एका हॉटेलजवळ आल्यानंतर काही तरुणांनी त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. यावेळी हल्ला करणाऱ्या तरुणांनी त्याच्याकडील रोकड, किमती घड्याळ आणि चांदीचे दागिने असा सुमारे 27,000चा मुद्देमाल जबरदस्तीनं काढून घेऊन पलायन केलं होतं. या प्रकरणी आकाश चांदणे यानं शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सदर बाजार परिसरात राहणाऱ्या हर्षद पन्हाळकर, आशिष सांगले, साहिल शिंदे आणि रेहान शेख या चौघांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांचे साथीदार ओंकार काळे आणि जय तेरदाळकर हे दोघेजण पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गुणवरे अधिक तपास करत आहेत. रविवारी रात्री उशिरा कोल्हापुरातील बिंदू चौकातल्या श्री हॉटेलला आग लागली. या आगीत सुमारे 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय. अग्निशमन दलाच्या जवानांनी केवळ 20 मिनिटात ही आग आटोक्यात आणली. या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाहीये. रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमाराला बिंदू चौकातल्या श्री हॉटेलला अचानक आग लागली. या आगीत हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील लाकूड, काही खुर्च्या आणि अन्य साहित्य असं सुमारे 1 लाख रुपयांचं साहित्य जळून नुकसान झालंय. कावळा नाका इथल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अवघ्या 20 मिनिटात ही आग आटोक्यात आणली. या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. आजरा इथं भिंत कोसळून झालेल्या अपघातात आजरा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका ज्योती कुंभार आणि आजरा हायस्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी तुकाराम भोसले या दोघीही जागीच ठार झाल्या, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. आज सकाळी 11 वाजता आजरा महागाव रस्त्यावरील लिंगायत गल्लीजवळ एक जुने घर पाडण्याचं काम सुरू होतं. यातील एक भिंत पाडायचं काम सुरू असताना अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या प्राध्यापिका ज्योती कुंभार आणि विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांच्या अंगावर भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली गाडल्यानं दोघींचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे आजरा आणि परिसरावर शोककळा पसरली आहे. कोरोचीत ऑनलाईन गेमिंगमध्ये आर्थिक नुकसान झाल्याच्या नैराश्यातून आदित्य मिलिंद कोळी या तरुणानं रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये.
आदित्य कोळी हा गेल्या काही वर्षांपासून कोरोचीतील एसटी स्टँडच्या मागील बाजूला राहत होता. तो मोबाईलवरील ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेला होता. सुरुवातीला छोट्या रक्कमा लावून त्यानं खेळ सुरू केला. हळूहळू तो मोठ्या रक्कमा लावू लागला. पहिल्यांदा त्यानं 10,000 रुपये या खेळात गमावले. त्यानंतर त्यानं मित्रांकडून उसने पैसे घेऊन खेळ सुरू ठेवला. त्यानंतर तब्बल 80,000 रुपये उसने घेतले. मात्र खेळात अपयश आल्यानं तो कर्जाच्या विळख्यात अडकला. या आर्थिक तणावातून त्यानं रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यानं ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळं आपण हे पाऊल उचलल्याचे नमूद केलंय. आदित्य हा कुटुंबातील कर्ता मुलगा होता. वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचं निधन झालंय. ऑनलाईन गेमिंगच्या नादात त्यानं आयुष्य संपवल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आरक्षण बदलाच्या प्रस्तावावरून नगरसेवक आणि प्रशासनामध्ये खडाजंगी. कोल्हापूर महापालिका सर्वसाधारण सभेतील चित्र. पंचगंगा नदी प्रदूषणाला फक्त इचलकरंजी महापालिका जबाबदार नाही. इचलकरंजीचे महापौर उदय धातोंडे यांचं आवाहन. नीलोत्पल कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक पदी बदली. या खुर्चीखाली दडलंय काय? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा LCB निरीक्षक पदासाठीच्या स्पर्धेवरून सवाल. आणि वीज नियामक आयोगाच्या आदेशावर कोल्हापुरातील उद्योग क्षेत्र आक्रमक. आदेश मागं घेतला नाही तर न्यायालयात जाण्याचा उद्योजकांचा इशारा. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचंही बातमीपत्र संपलं. नमस्कार.